नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। आज आहे 26 ऑगस्ट 2024, वार सोमवार। तर आज आलेला आहे श्रावण महिन्यातील चौथा श्रावणी सोमवार आणि यासोबतच आजच आलेला आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी। तर सर्वप्रथम सर्वांना चौथ्या श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यासोबतच कृष्ण जन्माष्टमीच्याही सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा करत असतो। तर या महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेवांची पूजा केली जाते आणि यावर्षी 5 श्रावणी सोमवार आलेले आहे आणि आज आहे चौथा श्रावणी सोमवार। तर हा सोमवार खूप महत्त्वाचा आहे, कारण या सोमवारी खूप दुर्मिळ असा योगायोग जुळून आलेला आहे। म्हणजेच जन्माष्टमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि चौथा श्रावणी सोमवार एकाच दिवशी आलेला आहे आणि महादेव व श्रीकृष्णाला या दिवशी त्यांची विधिवत पूजनाला खूप महत्त्व आहे। श्रावणी सोमवारचे व्रत आपण करतोच, पण जन्माष्टमीचे व्रत केल्याने दुःख, संकट, अडचणी या दूर होतात आणि त्यामुळे खूप महत्त्व आहे या व्रताला। आणि जर व्रत करणे शक्य नसेल तर काही सेवा आणि उपाय करूनही तुम्ही या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळवू शकता। तर असाच एक उपाय आपल्याला आजच्या दिवशी करायचा आहे। तर तो कोणता उपाय करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीला करायचा आहे। तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी येईल, यासोबतच तुमच्या कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल। तर आज संध्याकाळी दिव्या लागणीला आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर संध्याकाळी दिव्याखाली आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे। तर यामुळे सर्व दुःख, दारिद्र्य, संकट आणि जे काही अडचणी असतील तर त्या दूर जातील आणि तुमची प्रगती होईल। कृष्ण जन्माष्टमीच्या रात्रीला सिद्धरात्री असे म्हटले जाते, म्हणजेच या रात्री केलेले उपाय सिद्ध होतात असा त्याचा अर्थ होतो आणि या उपायामुळे सर्व इच्छाही पूर्ण होतात। धन आणि समृद्धी, ऐश्वर्य सर्व मिळतं। तर असा हा उपाय आपल्याला आपल्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला करायचा आहे। तर आपल्या खूप इच्छा असतात पण त्या पूर्ण होत नाही, खूप प्रयत्न करूनही त्या पूर्ण होत नाही, नशिबाची साथ मिळत नाही किंवा इतर अडचणी असतात, आर्थिक अडचणी, घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही। आर्थिक स्थैर्य राहण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। तर मुलांच्या काही समस्या असतील, त्यांची प्रगती होत नसेल, व्यवसायामध्ये भरभराट होत नसेल, संतान प्राप्ती नसेल, लग्न जुळत नाही, तर या सर्व गोष्टींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता। तर हा उपाय दिवे लागणीला करायचा आहे आणि संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यामुळेच आपल्याला हा उपाय दिवे लागणीला करायचा आहे। आणि शक्य नसेल तर तुम्ही रात्री 12च्या आत तुम्ही हा उपाय करू शकता। तर यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे। तर हा दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता। तर कणकेचा घेतला तरीही चालेल, मातीचा, स्टीलचा किंवा पितळी, तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही दिवा घेऊ शकता। तर दिवा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वापरायचा आहे। तर संध्याकाळी आपण जो देवघरामध्ये दिवा लावतो तर त्या दिव्याखाली आपल्याला हा उपाय नाही करायचा। तर यासाठी आपल्याला वेगळा दिवा घ्यायचा आहे। तर प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे। तर तुळशीजवळही आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे आणि आपल्या देवघरासमोरही आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि धूप दीप लावायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे। त्यानंतर आपण हा दिवा घ्यायचा आहे। तर या दिव्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे, शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे। 2 वातींची एक वात करायची आहे आणि एक स्टीलची प्लेट घ्या आणि या प्लेटवर आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे, मध्ये टिंब द्यायची आहे आणि दोघं बाजूनी 2-2 रेषाही ओढायच्या आहेत। तर त्या स्वस्तिकावरही हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर बघा आपली आजची शिवामूठ आहे जव, तर हे आपल्याला त्या स्वस्तिकावर थोडेसे ठेवायचे आहे आणि त्यावरही हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे। तर दिव्यालाही आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक मंत्र पठण करायचं आहे। तर तो मंत्र असा आहे, ओम हरी हराय नमः। तर हरी म्हणजे भगवान श्रीकृष्ण, हे भगवान विष्णूंचे 8वे अवतार आहे आणि हराय म्हणजेच भगवान शिवशंकर। तर यांचा श्रावणी सोमवार आहे, तर हे दोन्ही नाव त्यामध्ये येतात आणि त्यामुळे या मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे। तर हा मंत्र आपल्याला 108 वेळा पठण करायचा आहे। तर आज भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्णांचं आपल्याला होतील तितकं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर
तर बघा हा उपाय केल्याने तुमची जी काही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होते. आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते. तर सकाळी अंघोळीनंतर जे आपण दिव्याखाली जे जव ठेवलेले आहे तर ते काढून घ्यायचे आहे आणि ते जव तुम्ही थोडेसे गव्हामध्ये टाकू शकता, मिक्स करू शकता. तर यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता होणार नाही आणि बाकीचे तुम्ही पक्ष्यांनाही खाऊ घालू शकता. तर असा हा साधा आणि सोपा उपाय आहे. तर अवश्य तुम्ही आज संध्याकाळी दिवे लागणीला करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.